नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। खा त्यांची तिखट आहे, याचे असे सिंपल पोहे। Sure, I absolutely can. It's something that the Secretary of State and of course now our National Security Advisor as well, Marco Rubio, has been very much involved in. The President has expressed. अवश कसे झाले पोहे? अहो पोहे कसे झाले? छान छान। आज त्याच्या पोह्यामध्ये शेंगदाणे नाही टाकले नसते, आमच्याकडे आल्यावाली चहा असते। ओके रे अवरेज, चल दे मला घे हा तुझा न धुतलेला कप आणि कालचा तसाच तो घाण झालेला कप। हो दादू, दादू चहा घे चल बेस। तुझे 3.5 चमचावाला चहा। कोणता चमचावाला किती? 3.5। ये एक आदमी है जो कि मेरे पीछे 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 पीछे। पप्पा चला। टनेल मध्ये खेळतोय, त्याला मजा येते ना। चांगलं डोकं लावलं तू। कोण पडली ये चल 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 आला तल्ला 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 जा आता परत जा 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 ये 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 पकड़ 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 चल 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 लवकर चल चल चल। हाँ गुड बॉय। अरे कसा पळतो आवेश टनेल मध्ये? आवेश टनेल मध्ये कसा पळतो? कसा पळतो? कसा तो 12:30 होईल म्हटलं बर का। हा मशीन वाला। बाय बाय। पाणी प्यायचं तहान लागले। चपाती कोणी खाल्ली? सापडला का त्याला? झोपत नाही ग। त्याचे पण थोडी थोडी कटिंग मारा। तशी नाही, शेंडे शेंडे मार ना, असे शेंडे एवढे एवढे म्हणजे असे एवढे एवढे मार, एवढे एवढे मार। हळूहळू मार। एकदम नाही, काही राहू दे थोडेफार, खालचे थोडेफार फाटे काढलं तरी चालते म्हणा। नाही याला जास्तच इंटरेस्ट होतं म्हणून हा करतोय। मी त्याला नाही म्हटली होती, पण त्याला इच्छा करायची आहे की नाही, शेतकऱ्याचं मन चाललंय सगळं। तुळस झालं का? तुळस किती कट केली? त्यातली पानं काढशील दादा लगेच। हा शेतकरी असल्यामुळे ही गोष्ट माईला बोलवायची गरज राहत नाही। आम्ही घरच्या घरीच करतो, त्याच्या आधी पण मी 1-2दा केलेला, पण आता याला करायची इच्छा होती। कर ते कापल्याशिवाय ते वाढणार नाही ना रे व्यवस्थित।
कटिंग आता जवळजवळ तो सांगू का 8-9 महिने झाले असले त्याची कटिंग नाही. मी जेवढी करायची तेवढीच. ते खरं आहे ना, आता ही गॅलरी धुतील ना तेव्हा झाडं ते सगळं धुवायचं, धूळ काढायची त्याच्यावरच बरं का. थांबा ते त्यांचं होते ना तोपर्यंत आपलं. हा का, नाही नको नको ते नको काढू, ते मोठं आहे. दुसरं घे. ती काय तुळस आली ना त्याच्यामध्ये तुळस उपटून काढते नाही थोडंफार. मी काय म्हणते तुळस हा त्या कुंडीमध्ये आलेली का बरं काढ. चल जाऊ दे टाकून. आता हाय ना एक इकडं पण तुळसच आहे. झालं ते कडीपत्त्याची तुळस काढून टाक. हा उपटते हांगे असे येऊ करून घे ना आधी. विकतन करून आण. एवढ्या कुंड्या झाल्या. काय कुठे घुंगरू? नाही विकत घेतलेलं इथं. तुम्हाला ऑल स्पायसीची पानं न्यायची आहे का चहा टाकायला? ऑल स्पायसेस ते नाही का मसाल्याची पानं असतात हा ते येते चहा मध्ये वगैरे टाकत असतं. घ्यायचं तुम्हाला? हो एक घ्या ना. एक काय 2 घेऊन. ते वाळून वापरायचं पण आता आमचं घरचंच झाड आहे त्याच्यामुळे मी वाळायची काही गरज नाही मला. कारण चहा मध्ये वगैरे ना तुळस गवती चहा आहे बघा, गवती चहा वगैरे जर टाकलं ना एकदम भारी. अजून घ्यायचं अजून घेऊन जा तुम्हाला बघून. हा कोरपड का? नाही औषधी कोरपड. ते खालची खराब पानं काढ फक्त. हा काढते जे खराब आहे तेच काढ. ती वाईल कचरा बिचरा काढतील ना. मला काय म्हणायचंय हा काढते. मला काय म्हणायचंय की कडीपत्ता परत अशी घाण यायला लागली बरं का. इतका छान झाला होता पण आता धुवा लागल. नाही राहू रे. ही गावाकडून आणली आपण कडीपत्ता बरं. गावरान नाही तिला. हा ही जी नाडी आहे ना अजून अशी बांधून जमते. इथले इथं बांधून द्या ना लगेच. हा दही ते मिसळ बांध. कारण आहे ना ते काकूचं व्हायचं ते आपल्याला पाणी मारलं गेलं पाहिजे, झाड धुतली गेलं पाहिजे. नाही ना तिथे करा ऍडजस्ट. एवढा इंटरेस्ट यायला झाडांमध्ये वगैरे. 2-3 दिवसापासून माझ्या मागे लागला की झाडं साफ करून कुंड्या साफ करून काय चालू आवड घे. खराब झालेलं पान काढ. कोणता? हा काढ. बरं आता वायर घेऊ का? नाही पण याची वायर म्हणजे काय होतं तिथे फुटणार मंजुळा काढ पटपट हिरव्या राहू दे. वायर मंजुळा काढ. त्याचा पगंबा असेल पंप विचारला की कधी येणार? तू म्हणला 1:30 पर्यंत म्हणून म्हटलं. एक होऊन गेला ना.
आता जून महिना चालू झालेला आहे, त्याच्यामुळे ना गॅलरीची जी झाडं कुंड्या वगैरे जे आहे ना ते कमी करायचं आणि झाडाची खूप सगळी कटिंग करायची असं डोक्यात होतं. आणि फायनली तो दिवस आला. तर बऱ्याच वेळेस असं व्हायचं ना की मी बऱ्याच वेळेस ठरवायची पण ते होत नव्हतं. पण जेव्हापासून कृष्णा आले ना तेव्हापासून त्याचं असतं की आता आपण हे करू, आता आपण ह्या झाडांचं काहीतरी करूयात. तर म्हटलं ना जवळजवळ माझी डिलिव्हरी झाल्यापासून आहे ना झाडांना हात अजिबात असं लागलेला नव्हता, ना कटिंगला ना किती. त्याच्यामुळे काही फ्लॉवर्स वगैरे पण येत आणि झाडंही काही छान वगैरे वाटत नव्हते ना. त्यांना खत घातलं, फक्त पाणी घातलं जात होतं. ते पाणी घालून काय झाडं व्यवस्थित वाढत नाही. त्यांना जसं आपल्याला सगळ्या गोष्टींचं पोषण पाहिजे असतं तसंच झाडांचंही काहीसं असतं. जसं आपण मुलांना सांभाळतो, खाऊन पिऊन वगैरे सगळं पाहिजे असतं, तसंच झाडांचंही तसंच असतं. म्हणून मग आज ना डिसाईड केलं होतं की जेवढे काही वाळलेले गुलाबाचे कळ्या असतील किंवा पानं असतील किंवा बाकीचे जे काही ऑल स्पायसेस वगैरे जे आहे, जे की कृष्णाने ऑलरेडी त्याचं कटिंग केलेलं शेंडे आणि तुळशीचे पण आहे ना जे म्हणतात ना मंजुळा वगैरे कट करू नये मुलीने, म्हणून मी कृष्णाला करायला सांगितलेलं. आणि एकादशीच्या दिवशी मंजुळा कट करत नाही असं आमच्याकडे मानलं जातं. म्हणून मग मी ना तुळशीच्या ज्या वाळलेल्या सगळ्या ज्या मंजुळा होत्या ना त्याही कृष्णाला कट करायला लावलेल्या आणि राहिलेले काही थोडंफार असेल ना ते मी कट करायला घेतलेलं इथे. तर बरेचसं असं गुलाब असं वाळलेलं वगैरे होते, त्याच्या फांद्या असे लिटरली म्हणजे निर्जीव झालेलं होतं झाड, ते कट करून काढून टाकलेलं. आणि कढीपत्ता हे मी गावाकडनं आणलेला आहे, गावरान कढीपत्ता आहे. तर त्यात तो एकदम छान वाढलेला, कारण आपण त्याच्यावरती ना असं व्हाईट पडलं म्हणून ते झाडं धुण्याचंही आमचं प्लॅनिंग आहे. पण म्हटलं आधी कटिंग वगैरे करून आज तेवढं सेट करून देऊयात. काकू यायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं होतं, कारण गॅलरी खूप घाण झालेली. तुम्ही जर माझा मिनी ब्लॉग बघितला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की झाडं कट केल्यानंतर केवढी घाण झालेली होती. त्याच्यानंतर आहे ना आता माझं डोक्यात आहे याच्यातल्या बऱ्याचशा कुंड्या ह्या कमी करायच्या. तर मी अळूची वगैरे काढून टाकणार आहे, कारण इतकं केअर केली जात नाही आहे. आणि माझं प्लॅनिंग आहे काही ऑफिस लवकरच जॉईन करण्याचं, ते मी तुम्हाला कसं काय प्लॅनिंग करणार हे तुम्हाला मी नक्की दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगेल. तर मला आणि माझ्याकडे ना जे जास्वंद जे आहे ते मी गुलाबी जास्वंद आणलेलं, पण ते अजिबात वाढत नाही आहे. तर जे आत्ता हे जी मी कट करते ना ते आपलं जे खायचे पानं असतात विड्यातले त्याचं आहे. तर ते बऱ्याच वेळेस आहे ना घरच्या घरी मला आपण पूजेला वगैरे असं कामं येतं. पण मग मी जास्वंद वगैरे हे पण झाड काढून टाकणार आहे. आणि जवळजवळ 3 ना तुळशीच्या कुंड्या झालेल्या आहेत. तर माझा विचार आहे आता फक्त 2च कुंड्या ठेवायच्या, अननेसेसरी एकाच प्लॅन्टच्या 2 कुंड्या नको ठेवायला. तो एक माझा आणि आम्ही दोघांनी आज गॅलरीची झाडी वगैरे सगळं कटिंग झालं. कसं का वाळू दे ना, वाळल्याशिवाय नाही. तू पण जेवण करून घे.